हा म्हणजे पण मी बघितलंय कुठे आलंच. तर बेस्ट ड्यू आहे MM तर नमस्कार मंडळींनो, गुड मॉर्निंग मंडळींनो. आज काय माहिती आहे, कोकण सन्मान डीपी दादांचा व्हिडिओ कॉल. का व काय भूक लागली आहे? हा, आम्ही सांगत होतो जेवून जावं म्हणून. बोला की व. हा, तर डीपी दादांका भूक लागली आता परत, तर आता तिकडे जातो. तर आज कोकण सन्मान असा आणि संध्याकाळी असा तो. तर आता आम्ही उठलो. आम्ही आज काल रवा होतो राजम फार्म स्टे हाऊस ओके, राजम फार्म स्टे कडे. आणि हे असो एवढं मोठं रूम आमका होतो. आणि त्यानंतर तुमका बाहेरचो एरिया दाखवते, थांबा. भारी असं. काल आम्ही इकडे सगळेजण राहत होतो. हे बघा, हे सगळे रूम असत, इकडे. आणि समोरच बीच. आणि इकडे आजूबाजू तसा काय नाही, त्यामुळे इकडे बिंदास फॅमिली वगैरे घेऊन येऊ शकतास, मजा करू शकतास इकडे येऊन. तर कधी तुमका वाटला तर व्हिडिओवरती नंबर दिलेला असं त्यांचं, तर तुम्ही त्यांना कॉल करा आणि इकडे एकदा विजिट करा. खूप भारी असा, खूप मजा केलो काल. डीपी दादा पण काल येऊन गेली इकडे. रात्री तिकडे प्रॅक्टिस वगैरे करून मग वाटता 1-2 वाजले. त्याच्यानंतर बिर्याणी यायची होती, पण बिर्याणीवाले स्किटमध्ये बिझी होते, त्यामुळे बिर्याणी लेट येली. म्हणजे मग वाटता 2-2:30-3 वाजता येली. त्याच्यानंतर टाइमपास करत करत आमका 4-1 वाजले जेवूक. त्यानंतर आता उठाक थोडा वेळ लागला. आता आपण तिकडे जाऊया. अंकित आणि वाट बघतात, तर हॉटेलवरती जाऊया ज्या ठिकाणी अंकित आणि असत ना. कोकण सन्मान तयारी झालेलीच असा. ऑलमोस्ट रेडी आहे सगळं मैदान आता. आणि इकडेच पवन चक्की. भारी ना, कोकण सन्मान. सगळे रेडी झालेले आहेत. ओके, सगळं झालं. नाश्ता आम्हाला करायचं आता. चला जाऊया. सगळे आता रेडी होऊचे असतात. आमका भूक लागली, आता आम्ही फिरायला झाले. ते सगळं फिरून आले. रंगकाम चालू करणार. सकाळीच उठली आहे स्क्रिप्ट पाठ करायला. एवढं लवकर उठते. त्या छोट्या आहेत, त्या हे तांब्याचं आहे, हे सोनं नाही आहे. ही तांब्याची आहे. एक कांदा साईडला पडला मग एवढं वरता तुला इथपर्यंत मला पण नाही. अगं तुला सोन्यासारखा भाऊ मिळाला, तुला आणि कशाची हौस पाहिजे? सोना काळा पडला सकाळपासून. मला पण समजा मेकअप करा का. तुमचे झालेत का? तुमचे जे पॉइंटर्स दिलेत मला, त्याचं तुम्ही काही केलंय का की उगीच तिथे जाऊन नाही करणार? सकाळपासून फिरतात, काय टेन्शन नाही. हा तो नाही, तुला वाटतं ते असतात ना, अभ्यास झाला नाही सांगून संध्याकाळी ते असेच दाखवतात शेवट. मला काय माहितच नाही, पूर्ण अभ्यास केलेलो असतो लो, आणि काय तरी तैसर करतले. फक्त इतक्या लक्षात ठेवा. ही शपथ काढ नकोस. सरळ शेव आणलेली दिसल्यास. केवढं आहे ते, काय आणि कसं आहे ते, कसं आहे, क्वालिटी आहे. जॅगवारचा किती रुपये माहिती आहे? 1200. तुम्ही सगळीकडे खराब करतात आमचा.
आणि थोडेसे वाढवून सांगूचे होते. अख्खा प्रोग्राम माझ्या लग्नाच्या अवतीभोवती का फिरतोय हा? आणि त्याच्यात तुमचं पण हे अंकिताच्या लग्नावरती तुम्ही काय बोलणार? आहेर दिला नाही ते बोला. नाही दिला मी आहेर. गाडी भरून आणला गाडी आणि भरून. त्याच्यात एक नाटक असं, त्याच्यात काय माहिती माका पाकिट गावला. डीपी दादाने अंकिताच्या लग्नात दिलेला ता पाकिट माकाच गावाक नाही अजूनपर्यंत. आणि यांका ते गावला पडलं ग त्याला मिळालं. हा कोणाला गावले बघ. ठीक आहे 11 लाखाचं पाकिट होतं. काहीतरी हॉटेल बिटेलचा वागणार असता गो. कायच्या हॉटेल 11 लाखात अर्धा लगीन झाला असता माझा. होय ना. वागला असता. तुझ्या लग्नाला कुठे खर्च आला? हो खर्च झालाय. बार्टर मग झालं. हो अजून द्यायचे ऐक. अनिशचे पैसे भाऊ देणार मला. येस. केटरिंगचे पैसे जे अजून द्यायचे आहेत भाऊ ते करणार आहे. हळूहळू एक एक हप्ता भागवालाय. वाघ 28 तारीख आहे. वाघाला आज फोन 3 दिवसाचे अचानक 3 तारखेला हप्ते आहेत. बॅलन्स ठेवा खात्याला. या महिन्यात 3 दिवस अचानक वाघाचे कमी झाले. अचानक वाघाचे 3 दिवस कमी झाले. 29, 30, 31 गेलं ना या महिन्यातलं. अचानक हप्तो येईल जवळ. कुठेतरी पैसे अरेंज करायला. आता ते 3 दिवस काय सांगताय अरेंज करावे लागतात इथे. हा माणूस एक असा आहे की बघावं तेव्हा प्रमोशन करत फिरत असतो. येताना पण करून इले होत. येताना आता येताना कसलं करून आलं तुम्ही? काय नाही खाऊ लावले फक्त. आमच्या मित्राचं हॉटेल आहे. कुठलं प्रमोशन आणि प्रमोशन काढलाय भाऊ? हे तिकडे भाऊ नाही काय ते सेना काय सेनापती शिपाई हे लाव. शिपाई हो. तुम्हाला एकच सांगते. मी जेव्हा तुमचं नाव घेईन ना सुरुवातीला अगदी सुरुवात आहे माझी आणि तुमचं नाव घेईन अरे माझा भाऊ आलाय असे करून तेव्हा जरा उठून असा असं जरा हे झाले असतात. जरा नॉर्मल एक आहे कारण त्याच्यानंतर मग चांगलं नाही वाटत हे. असं वागू नको. भावाला रिस्पेक्ट दे. गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट, गिव्ह रिस्पेक्ट. सगळं रिस्पेक्ट वरच अडलंय. स्पेलिंग पाठ करा रे. हेच कपडे घालणार तुम्ही? मी काय करू? काल फ्रॉन्स आणलाय तुम्ही? इस्त्री आणलाय? नाही काय म्हणाल इस्त्री आणणार तिने? हे देतील ना हॉटेलवाले देतील करून. देतात होय. प्रोडक्शन देईल ना. शर्ट आहे की एक माझ्याकडे गुलाबी कलरचा. हो तुझ्या एका घेतल्या नाही होता मेहंदी तर घालूकच नाही. उशिरा आले ना ते. परवा दिवशी ती एक जाहिरात होती तिथे गेलो काय बोलायचं वाक करतात ना बाहेरला कुठच्या मोठ्या. विचार करतात काय करूया. चष्मा सेम काढतो. सेमच होता तो. चष्मा आणि याचा तुटला आहे. जरा तू मोठा झाला. बाकी बघा ना. तर 2 जुडवा भावांची आज माझी ओळख झाली कोकणामध्ये आल्यानंतर. आणि काय म्हणजे यांच्या वडिलांचं टायमिंग मॅच करायला म्हणा. मी म्हणजे तुम्हाला खरं सांगतो वडिलांचा फक्त एकच चुकी झाली यांच्या. चष्म्याच्या नंबरात फरक पडलाय. असे 5 जोक जर स्टँडअप कॉमेडी मध्ये तिथे मारले तर आमचे कोकणी लोक हसणार नाही. त्यांना कळलं पाहिजे ना. त्यांचं घे एकदा. नाही हो मी करतो का बसावं. आपले मुद्दे आहेत लिहिलेले. जनरल आहे. तुम्ही सगळे मुद्दे मला पाठवलेले आहेत. विषय संपलेला आहे. डेअरिंग हाडून येतो मला बोल. डेअरिंग करतोय माणूस ना. पण तुम्हाला काय वाटतं किती वेळ जाईल तुम्हाला? 4-5 मिनिटं झाली. आणि फक्त ते कसं माहिती काय इथं मी बोलणार पण तिथं ते बोलता येईल. बरोबर. नाही अगदी हे जर तुझे फरक म्हणजे म्हणून म्हटलं मी डायरेक्ट बोलतो. आणि काय इन एअर असेलच त्यामुळे एखादा मुद्दा जर मिस होतोय त्यातला मी सांगू शकतो की हा एक पॉईंट राहिला. मी मुद्दे ना समोरच टेलिप्रॉम्प्टरला देऊन ठेवतो सगळे. तिला राग आला असेल. मला आलाय. मी स्क्रिप्ट मध्ये बरेच चेंजेस करून घेतले त्यामुळे मी बोले हे वाक्य नको मला हेच घ्यायचं आहे. मला हेच बोलायचं आहे. माझे 500 रुपये याच्याकडे येणार. 500 रुपये. हा जेव्हा सुरुवातीला ट्रेनिंग चालू करताना त्यावेळी मी याला 500 रुपये जीपे केले. आणि
एका ह्याच्यात बघणार नाही हे मला माहित होतं. त्यामुळे मी काय करते ना 50 5 वेळा जुळवायचा. त्याला मी कमेंट पण केल्या, अरे माझं नाव घे, अरे माझं नाव घे, माझं नाव घे. मी 50 आतापर्यंत 10 वेळा केलं. ऑलमोस्ट लॉकडाऊन. एक गोष्ट कॉमन आहे माहिती का, दोघांनी मला हायर केलेला नाहीये. आता तू काय म्हटली? 50-50 सगळ्या मोठ्या आता माझ्याकडे येऊ द्यात ना. पण आता तू काय म्हटली? अरे आता तू मला आपलं म्हणती की पाहुणा म्हणती? आपले देतात की नाही, तिनं मगाशी ह्याच्या आईच्या सख्या आत्तीच्या मुलाच्या बायकोला सांगितली आपल्या लोकांनी आई द्यायचं नसतं. एवढ्या वर्षापूर्वी 500 लक्षात आहे, त्या हिशोबाने आहेत. आज ना उद्या घेणार नाही, रात्री कदाचित आता एका ठिकाणी हेच चाललंय. अंकिता तुम्ही आधी बसलो असं झालं काय रे? त्याच्या आधी काय झालं माहितीये, तो मी कॉईन द्यायला जेव्हा बाहेर आले ना, तर त्याने माझ्या हातातले कॉईन खेचायचा प्रयत्न केला पुढारीने. तर मला असं हा का घेतोय, मी वर्षा मॅमना कॉईन देते का? कारण आमचं काय ठरलेलं, शेवटचा राऊंड आहे, प्रामाणिकपणे प्रत्येकाने खेळायचं. मी माझे कॉईन वर्षा मॅमकडे देणार, त्याने द्यायचे. कोणी कोणाची काही खेचाखेची करायची नाही. सर्वांना चांगली बुद्धी द्या, सर्वांचं भजन कर, सुरुवात माझ्यापासून कर. पण बरोबर. आणि दुसऱ्या मी म्हणजे तू म्हणजे मी, सेवक म्हणून तू आणि मी असं कधीही मतभेद करायला आणि भेदभाव करायला नाही, लक्षात ठेव. हा पाठव. भरपूर पिल्लं असतात ना, जशी एकत्र बसलेली असतात. म्हणजे हे मांजर आहे काय? नाही. ह्या मांजराला ही पिल्ली झाली का? एकत्र बसल्या आणि मी काम करते, मेहनत कष्ट, मी चालले आले अँकरिंग साठी जाते. चल आता कानात रक्तला जा रस्ते आले का आमचं जा. ही रूम माझ्या आरामासाठी दिली होती, जेणेकरून मी सगळी मेहनत केल्यानंतर येऊन या बेड वरती आराम करेल. जागा कुठे दिसत नाही मला. तू आरामच कर. तुझ्या सिंहासनावरती आम्ही कब्जा केलाय. खाली काय घालूचं लागतं का घेऊन येतं ना? कार्पेट. आता चिमणी बोलणार बघा. ए चिमणी पण म्हणली अंकिता गेली, अंकिता गेली, अंकिता गेली, वनवा गेला झडती गेली. वनवा काहीतरी वेगवेगळं ऐकायला येतं. फोटो दाखवणार आहे. थांबा, परत 1 2 3. मी आता एक फोटो दाखवणार आहे. तो फोटो 1 2 3 4 ह्या लोकांना दाखवणार. 1 2 3 4 ह्या लोकांना दाखवणार. त्यांनी बघायचं. मी एक नाव घेणार. ते नाव घेतल्यानंतर म्हणजे ते नाव घ्यायच्या अगोदर ते किती पण हसू शकतात, पण नाव घेतल्यानंतर त्याने हसायचं नाही. हे चॅलेंज आहे आणि हे चॅलेंज तुम्ही ऍक्सेप्ट केला सगळं. काय असेल त्याला काहीतरी गिफ्ट आणि हसला तर तुम्ही गिफ्ट. हसला तर तुम्ही चौघं मिळून मला 500 रुपये द्या. आणि तुम्ही नाही हसला तर मी तुम्हाला चौघांना 100 देतो. जो नाही असेल त्याला त्याच्यासाठी ठेवा फक्त. ते एकटा हसला गेलं असं ना, असं ग्रुप आम्ही वेगवेगळे, आमचे वेगवेगळे. तू बाहेरच आहेस, तुझा विषय येत नाही. तू बाहेर आहेस. ठीक आहे, तू बाहेर आहेस. पहिला इथे दाखवा. तिथं दाखवायचं नाही आहे ते. हे चालतंय कारण माझं नाव घेतलं नाही. तर हे इथं असं ठेवतो अंकिता. तिघं बी हाताला आपण बाप आहे, आपण असं नाही. द्या पैसे काय तिथपर्यंत झालं तर ठीक होतं. इकडे दाखवा. नाही मला नको बघायला बंद. तर मंडळींनो, ज्या हॉटेलला आम्ही असो त्या हॉटेलच्या वरना ह्यो व्ह्यू असा कसलो भारी आहे ना. तर आता 4 वाजल्यात
कार्यक्रम थोड्याच वेळात चालू होतो. सगळे तयारी करतात आणि आम्ही पण तयारी करतो, पण आता ऊन असा ना त्याच्यामुळे आम्ही थोडे थांबलो. तुमका हा दाखवतोय स्टेज 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 कुठं हाय. बघा या हाय स्टेज. अंकिता 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 झोपले झोपले पाठांतर करायला पाठांतर. तर मंडळी आता सगळे क्रिएटर हळूहळू 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 येतात बघा. अजून एंट्री आतमध्ये चालू नाही झाल्या त्यामुळे सगळे बाहेर थांबलेत. गण्या तिचं नाव असणार. सगळे 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 रेडी होऊन झालेले असत. सगळे रेडी झालेले असत. खुर्ची आम्ही अजून इथं अजून आम्ही आहेत असं शेरकी जलक उशिरा अजून आंघोळ विंघोळ करून त्याच्यानंतर तयारी करून आम्ही बाहेर जातलो. जा जा तर मंडळींनो आमची तयारी झालेली असा आणि आम्ही आता एंट्री असा आमची एंट्री. प्रतीक स्पोर्ट्सचे मालक सुद्धा आपल्यासोबत असत आता आणि आता आपण खालती जातो. येस कोकण सन्मान कोकण सन्मान. सहज घेतला एकट्याला रूम व्यवस्थित ना. कधी आलं? मी काल आलोय. हाय 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 सगळ्यांना. या या इकडे जरा बरं वाटलं रे. मस्त आहे ना. जास्त करायला इथं सगळ्यात भारी मला वाटलं ते म्युझिक चालू होतं. थँक्यू थँक्यू. काय म्हणता? हो हो ओके धन्यवाद धन्यवाद. हा करतो आम्ही नाही हो टाकतले बस. आम्ही सगळा बघून बघून खालती उतरतो बरोबर. कंटाळा तिसऱ्या कोण आहे कोण आहे? ओ माय गॉड. घाबरू नका कोणीही घाबरू नका कोणीही घाबरू नका. रात्री मारलास ते वळ बघा.
मेकअप काय करायची गरज योगेश खाया खाया ते रात्री आम्ही ओळख काढला असतो तुझ्या वगैरे पण बनवता तुम्ही मोटिवेशनल वगैरे बनवता का कॉमेडी हा म्हणजे पण मी बघितलंय कुठे आलंच. धन्यवाद सर. थोड्याच वेळात आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. धन्यवाद. नमस्कार मंडळी, मी कोकण कन्या सागरी. पुढचं मग माहित नाही काय नाव चिठ्ठ्या आधी मेन आहे ते टाकून टाकल्या हो ते महत्वाचे बरोबर टाकलेस ना. मला शेवटपर्यंत थांबतो. बाकी एक मंगल मूर्ती. धन्यवाद सर. दाखव काय आमका मिळत नाही. तुम्ही त्याची वाईफ सुद्धा बघाल ना, कोकणाला मॅच होणार नाहीच आहे. म्हणजे आज रात्र म्हणजे त्यांनी वेगळीच रात्र इमॅजिन करून तो आलाय. ते का वाटलं ऐसून असं गोवा कसं असं पटकन जवळ आहे, पण त्या काही शक्य होणार नाही. पण तुमच्या निमित्ताने तुम्ही सगळे कोकण आपल्या अख्ख्या जगाला दाखवत असता, तर मी असा विचार केला की क्रिएटर्सचीच ओळख करून देऊया, म्हणजे कसं तुला कोकण फिरल्यासारखंच वाटेल. काय म्हणतेस? सुपर सुपर. लगेच लगेच चला मग सुरुवात चला करूया. कोणाशी तरी बोलू. ती मग मला पहिली पगडीच दिसली रे, त्याच्यामुळे आपण पहिलं तिकडेच जाऊया. पाजी पाजी नाही, मला त्यांची ओळख करून देऊ. अरे ते मालवणी बोलायला चालू करते ना. हे बघ, हे आहेत आमचे मालवणी सरदार. पाजी कैसन बा? अरे काय म्हणतास? काय म्हणतास? नमस्कार. ते सांगतील तुला ते काय काय करतात, त्यांचं काय पाहिजे ह्याला जरा माहिती दे. मराठीतच बोलू का काय नाही, मालवणीत बोला, म्हणजे कसं ऐकतात खरं वाटतं. सो बेसिकली माझं नाव गौरव खत्री. कोकणचा सरदार म्हणून माझा पेज आहे. तर कोकणात काहीतरी जगाच्या पलीकडे नेऊचा प्रयत्न करते. कोकणाची रूढी परंपरा ती देखावचा प्रयत्न करते. म्हणजे मी तर मला निमित्तच लागते कोकणात यायला. आणि आता खूप मोठं निमित्त होतं. केवढं मोठं आहे. एवढी लोक इथं बसल्या तर म्हणजे आता ही एवढी इन्फ्लुएन्सर मला परत ओळखणार. म्हणजे परत पुढच्या वेळी कोकणात मला 100-200 आमंत्रण फिक्स आहेत येत्या 365 दिवसामध्ये. काय करायचं शिफ्ट व्हायचं. मी आता काय शिफ्ट व्हायचं प्लॅनिंग केलं, म्हणजे मला मुलगीच करायची होती कोकणातली. दुर्दैवानं 15 वर्षापूर्वी माझं लग्न झाले. बहुतेक तिथंच फोन आला वाटतं. नाही वाचलो तर, पण ठीक आहे. जावई होता आलं नाही कोकणाचा. जावई होता आलं नाही म्हटलं कोकणाचा.
पण मुलगा चला. तर झाला ना तुम्ही लोक. नको रडू नका त्यांचं रडगाण राहू दे बसा बसा. माझ्या भावात मका असं शांत करू श्रीमान शकता. भाऊ. मी म्हणते कसं वाटतं तुम्हाला येऊन पुन्हा एकदा कोकण सन्मानला येऊन? नाही नाही, खूप छान वाटतंय. आणि म्हणजे नेहमीच नर्वस व्हायला होतं की अशा वेळी बोलायचं काय. मी तुम्हाला विचारणार होतो की मी काय विचारणार आहेत का मला हेच विचारायचं आहे की आता बांधिलकी आणि कोकणाचा काय संबंध वाटतो? म्हणजे भाऊकी आणि कोकणाचा संबंध आहे आपल्याला माहितच आहे. खूप- पण खूप बांधिलकीचं आणि कोकणाचं कसं जातंय काय सांगशील? नाही, कसं माहितीये का, आपण जेव्हा सुरुवात केली होती स्ट्रीम्सला वगैरे तेव्हा माणसांनी मला आपलं करून घेतलंय. मला असं वाटतं की माझ्यापेक्षा असतं ते खूप चांगले आहेत. तर जेव्हा आपण कोकणामधली काही लोक बोलतो, जशी सुरुवात झाली होती आपले प्रदीप भाऊ म्हणा, अभिषेक भाऊ म्हणा, तर यांच्यामुळे ना ओळख झाली कोकणात. मग आम्ही कोकणात याचं निमित्त शोधायला लागलो. आता वर्षातनं 4-4 वेळा कोकणात येतो आणि लोक वेगळीच आहेत इकडची. काय घरातले काय बटाटे बिटाटे कांदेच पार्सल घेऊन देत आहेत. ते कोकणात आपलं ते काय आंब्याचा वगैरे सीझन आला का मग ते आंबेच पाठवून देत आहेत. म्हणजे स्वतःहून गोष्ट करतात. आम्ही म्हणजे नेहमी प्रश्न विचारत असतो एकमेकांना. नमस्कार. तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करते आपल्या हक्काच्या सोहळ्यात म्हणजेच कोकण सन्मान पर्व. आता मगाशी आम्ही तिथे सगळ्यांशी बोलत होतो, पण मी खरं सांगू इथे कोण कोण आलंय तुम्हाला सगळ्यांना माहितीये का? नसेल माहित तर मी सांगते. म्हणजे मगाशी मी रेडी होत होते ना तेव्हाच मला जोरात हसण्याचा आवाज आला आणि असं मला वाटलं, म्हणजे तेव्हाच मी ओळखलं की अरे हास्य जत्रेची वनिता खरात आली आहे. हसण्याच्या आवाजावरून आपण ओळखतो तिला. तर मगाशी काय झालं आणि मी तिला विचारायचं राहून गेलं, तू गेल्या वर्षी का आली नाहीस? नाही, तुझं ठरत नव्हतं, पण यावर्षी ठरलंय ना. मग कधी घेऊन येतेस तुझं आणि शंतनूचं नाटक आपल्या कोकणात? लवकर घेऊन ये, कारण आम्ही सगळे वाट बघतोय. आणि तिच्या बाजूलाच कोण आहे बघितलं का? #बांधिलकी. श्रीमान भाऊ इथे आले. तर काय श्रीमान भाऊ एकटेच दिसताय, मित्र कुठे आहेत? काय सांगताय, मित्रांशिवाय तुम्ही म्हणजे आम्ही असं कधी बघितलंच नाही तुम्हाला. तुम्ही बाईकने चालाय? कार आणलीये, बाईक नाही आणली? नाही, मग ते लग्नाच्या वेळेला काय प्रॉब्लेम झाला माझ्या, म्हणजे आहेर द्यायचा होता म्हणून आला नाही की कसं काय? तेव्हा काय झाला प्रॉब्लेम? अच्छा, नाही ठीक आहे. स्टेज आहे, मी आहे. नाही, स्टेज आहे, मी आहे, तुम्ही आहात. आहेर घेतल्याशिवाय मी तुम्हाला जाऊ देणार. त्याच्यानंतर बघा 2 सुमित इथे बसले आहेत. एक मुंबईचा सुमित, एक कोल्हापूरचा सुमित. 2 सुमित म्हणजे टॅलेंट. आणि त्या टॅलेंट वरनं आठवलं मध्ये माझा टॅलेंटेड भाऊ पण बसलाय, टीपी दादा. एकदा हात दाखवा ना सगळ्यांना. मागच्या आठवड्यात पण कोकण, या आठवड्यात पण कोकण. मग एक प्रॉपर्टी घेऊनच टाका आता. इकडे घेऊन टाका, पुढची माझी, आमची नको. इकडे तुम्ही स्वतःची घ्या असं म्हणते. बरं जाऊ दे, आमच्या गप्पा चालत राहणार. आणि आज मी तुम्हाला सांगते, मी प्रचंड खुश आहे, कारण कॉन्टेंट क्रिएशनच्या जगातले सगळे तारे इथे उपस्थित आहेत. त्यामुळे सगळ्या सोशल मीडिया साईट्स वरती फक्त कोकणच्या स्टोरीज असणार आहेत, हो की नाही? बाबाजी चॅनल नको, थय जा. अरे माझा रिझर्वेशन कन्फर्म आहे, तू जा चल. अरे पण तू हा इलाज तर जागा नाही पुरायची रे. तू केदा मी केलो, चिराडलास तर केवढ्यात पडा जा. लेडीज फर्स्ट. एक मिनिट, मी काय म्हणते, कशी भांडतात? समोर जरा बघा कोण कोण बसलेत ते. जरा मोठमोठी मंडळी येईल, काय भांडतात? बाय म्हणजे आज कोकण अनुभवासाठी लयच माणसं येली आहेत. मग काय, इतकी माणसं जर माझ्या रिसेप्शनला येली असती तर 4 दिवस रिसेप्शन. 4 दिवस त्यांना जेवण वाढलं असतं, बघलं असतं काहीतरी. मी काय म्हणते, तुम्हाला ट्रेन पकडायची आहे ना? चला बघूया. वेळ कशाला घालवायचा? ए थांबा, अजून कोण? ए थांबा. अरे चेन खेचा. खायचं नाव ट्रेनची चेन खेचा. अरे बापरे.
बायकांना तरी देतोस का रे कधी हात हाय 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 धावत पळत. अरे तुम्ही ते करायला आलायत ना, मी पण तेच करायला आलोय. बापरे, कार्यक्रम यंदा मोठं करूचो म्हणून 4 अँकर आणले निश्चित दिसतं. काय आपल्या कोकण सन्मान मध्ये काय पण इम्पॉसिबल नाही असू दे. 4 अँकर काय म्हणतास? बरं तर नमस्कार कोकणच्या या स्वर्गभूमीवर प्रेम करणाऱ्या. तर तो विजेता आहे प्रतीक स्पोर्ट्स. त्यामुळे तो विषय मी हे टेलिकास्ट होणार नाही ना. घरात बायको कदाचित फक्त कोल्हापूरमध्ये दाखवलाच आहे. कोल्हापूरमध्ये दाखव, इचलकरंजीत दाखवू नको म्हणा. नाहीतर काय वेळ इथल्याच कुठल्या तरी बीचवर मला बायको मारतेले व्हिडिओ येतील. ह्याला कोकणातच मारा म्हणजे कोकणाचा नाच सुटेल. तर मी कोकणात बऱ्याचदा येतोय आणि मला जावं व्हायला आवडणार होतं, पण काय झालं ते दुर्दैवाने त्या गोष्टी काही घडल्या नाहीत. पण कोकण हार्टेड गर्लमुळं मला कोकणात एक बहिणीचं रूप मिळालं. तिच्यामुळे मला कोकणाचा एक भाऊ म्हणता आलं. सगळेच लोक मला खूप आदरानं बोलतात. कोकणात आल्यानंतर म्हणजे तुम्हाला तर पटणार नाही, मला आमंत्रणाची लिस्ट आहे या कोकणातली. कारण त्यांना पण माहित आहे हे बेन नुसतं खायला हावरा आहे, हे नुसतं इकडे येते. तर आता काय अंकिताचं लग्न झालंय, अंकिता अलिबागला गेल्या की आदनमधनं येत राहणार. राहिले प्राजक्ता आणि ऋतुच्या दोघींचे लग्न लावतो म्हणजे इथला तू जे म्हणतेस ना इथे एखादा प्लॉट घ्या. तुझ्या बाबाचं वालावालकर रिसॉर्टच घ्यायचा विचार केलाय मी आता. डायरेक्ट वारसदार तुमच्या. नमस्कार मंडळीनो, काय म्हणताय? बरं ना? वा वा वा, काय बरं वाटतंय तुम्हाला बघून. बरं आता झाला असा की या अंकिताचं लग्न होत, तर थैसर आम्ही गेलो. हा, तर तिकडे सेलिब्रिटी लोकांका बघा, आमच्या वाडीतल्या पोरांका चेव चढलो, पुळवली होती. त्यांना आता कॉन्ट्रो काढून पिक्चर करू. पिक्चर अरे 10 लोकात 11 रुपयात कॉन्ट्रो काढून आणि यांका आता कॉन्ट्रो काढून पिक्चर करतो. अरे काय पिक्चर पिक्चर. मालवणी माणूस तुमका सांगते, आमचा ऑस्कर जरी गावलं ना तरी आमच्यातलं दशाव तरी काही जाणार नाही. आमका ना ऑस्कर नको, आमका ह्या कोकण सन्मान. कोकण सन्मान वया. बरोबर आहे बरोबर आहे. तुझा पिक्चर मध्ये काम करू जा ना. असं असं ऑडिशन. बाबल्या बाबल्या काय करतो खरे? वाई जरा त्याला शूट कर. शूट करू? हा हा हा. अरे मेल्या काय करतात? मी म्हटलं ना शूट कर मॅन. माय देव. अरे मेल्या देव अक्कल वाटताना काय शाळेत गेलंस काय? हा काय करतात? अरे शूट कर ते कॅमेरातून शूट कर त्यांका. कॉमेडी केले मेल्या. तुझ्या कॉमेडी काय ना माझ्या बांगडा जरा कलमात पाठव. 4 गोष्टी शिकावून असं पाठवते ती कमी परत. असा नको शूट कर. बघा त्याचा कसला कडक शूट करते. बापरे वेगळंच वासिलो.
मेल्या बापाशीचा सेल्फी काढतोस काय करतोस अरे कॅमेरा उलटवा सरळ कर हा चला लाईट या कॅमेरा शिखाव ऍक्शन तेरा धियान किधर है ये तेरा हीरो तेरा बोलतलोय तामी करतलोय आणि तामी नाही बोलतलोय मग पाठच नसतला मेल्या त्या वरून धावना कळलं ना तू असा वरून धावन केलास तर वरून घालून जाऊन टाकलो तू का आणि किती सुजू मी तात्याने तुम्ही बोलता तात्यानू आज शूटिंगचा पहिला दिवस आहे ना माका आशीर्वाद दिवा मेल्या एकटं दिलास नटी खया हो तात्यानू तुमका नटी खेका वही हो त्यापेक्षा मीच करू का स्त्री वाजव ना नाही मी बोलत नाथा नाही मी बोलत नाथा नाही मी बोलत आता माखा खाऊन जाता खाली कडे अरे ही काय स्त्री ही काय आहे अरे मेल्या नटी खाड वाजव रे राजा मौली माका खायचं मिळत हेंगा तरी कोणा काय येता राजमौली अरे अरे असंच खाय सर नाही सर ठीक आहे जाऊ दे ये हाय सर इंग्लिश असता इंग्लिश असता बंटी कामळीचा धावता स्ट्रॉमीचा कॅमेरामॅन असता इंग्लिश असता लकी कामळीच्या खांद्यावरती चिमीची बसता अयो रिल्स मालवणी इंग्लिश असता ठीक आहे सगळं मस्त असता जेव्हा कोकण आपलं असा तात्यानू राजमौली मालवणी बोललो काय मका सांगा तुमच्यातल्या कोणाक साऊथ इंडियन भाषा येता का त्यांना सांग आपला त्यांच्या भाषेत पिक्चर करूचो हा कोकणात सांगतोय आयो सार सार्थ आम्हाला तुमच्या वांगडा पिक्चर करूचा असता ना पण एकदम भारीवाला जर तुम्ही आमच्या वांगडा पिक्चर केलास तर आमचा लय बरा वाटतं ना बघा औशी खाव खोयचा अरे काय बांगड्याच्या सारात सांबार होत्यासारखं अरे तिचा तमिळ पण मालवणी सारखाच सर तुम्ही आमच्या वांगडा करतलास ना पिक्चर एपडिंग वाला बरा गरीब ऐकू असता पेट काढता उठता बसता पिक्चर शिवगावी अरे डप्पा आता मला पप्पा सर मी काय करू तू बल्लाल दे होता ओके लाईटचा कॅमेरा ऍक्शन माहिष्मती को बचाने का समय आ गया है हमेशा खुद का उतप्पा गावठीच्या घोड्या उतप्पा डब्बा हा ना ओके सॉरी कडप्पा अगं ए बाईलेचा मंगळसूत्र काय लिहिला पाटक पाटप्पा ओके येते अप्पा अप्पा
काय एवढ्या वेळा सांगल्यानी तू का हडप्पा हडिप्पा अरे अरे काय बोलायचं बोल बाबा समस्या खूप तो मेरा पुत्र दलितर बाहुबली तू दरिद्री तिला पडली तुझ्या तोंडावर अमरेंद्र हात अमरेंद्र गोपरा कोणी केलं गो तुका नटी हे बघा ते पण चिडले पुढचा सीन चालू करा काके 3 नंबर डबल लागल्या 1 नंबर 17 तो खतरा आम्ही ते नंबर काढतोय काय करतात 17 पे खतरा गा बोलाव काला के माझ्या काय करतं नको ते माय अरे मेल्या ये श्रीमंत सर अनबॉक्सिंग करतात काय बोलतात अरे हे काय तमिळ जरा मराठीतलं तमिळ करा ना तुझ्याला चल राज हगा हगा तुझ्या जवळ म्हणता शेट्टी शेट्टी ट्रेविस हेड बोलो हेड असं केलास तर कसं होतं तुला पिक्चर भालवणी बोला घेता काय कान फुटले आता मला चांगलाच मालवणी बोलू घेता आणि मी काय तो एस एस राजामौली वगैरे नाही तुमच्यातलोच आहे आणि आता मुद्दा मचिल आई आता ते अहो दशावतार सारखी एवढी मोठी कला आपल्या मातीत असताना आपण बाहेरच्या लोकांना पैसे देऊन हे पिक्चर करू कशात बोलवतो आपण आपल्या कलाकारांना घेऊन आपल्या मातीतलो आपलो सिनेमा तयार करूया म्हणजे मराठी सिनेसृष्टी आणखी समृद्ध होते परशुरामान आपल्या कोकणात अफाट सौंदर्य दिला ना आणि या सौंदर्य टिकवण्याचं सामर्थ्य आपल्या प्रत्येकात असा ठेवूया म्हणजे मायबाप रसिक आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत ते आपले लाडके नेते माननीय नितेश राणे साहेब यांनी कोकणात बरेच सिनेमे शूट व्हावे आणि आपला कोकण अख्ख्या जगभरात दिसावा याच्यासाठी अतोनात प्रयत्न केले आणि करत राहतले आपण या काय करतो आपण आपल्या रूढी परंपरा असलेले सिनेमे करूया सिंधुदुर्ग देवगड विजयदुर्ग असे पवित्र वास्तू असलेल्या या पावनभूमीत आपण आपल्या सिनेमे गाजवूया आणि मराठी चित्रपटाची हक्काने सिल्वर जुबली करू आणि अख्ख्या जगासमोर ताठ मानाने बोलू नमो पार्वती पते तर कोकण सन्मान 2025 पर्व दुसरे या सोहळ्याचा पुढील पुरस्कार आहे बेस्ट इन्फॉर्मेटिव्ह क्रिएटर आणि नामांकन आहेत एव्हीप्रीज क्रिएटर नामांकन आहेत लकी कांबळी रोड हिल राणे सर्वेश पेडणेकर प्रगत लोके आणि हा पुरस्कार करण्यासाठी आम्ही मंचावर आमंत्रित करतो आपले लाडके श्रीमान भाऊ रील क्रिएटरचे विजेता आहे काय काय कोण कोण हे काय वाटतं बेस्ट इन्फॉर्मेटिव्ह क्रिएटर कोण असेल मी सांगू काय सगळ्यात उंच माणूस आहे इकडे लकी कांबळे कसं आहे मित्रांनो मजेत ना असेल ना जरा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये
आज आपण खरवते गावामध्ये, राजापूर तालुक्यातील खरवते गावामध्ये या ठिकाणी आलेलो आहोत आणि या गावातून एक महिला व्यावसायिक आपला व्यवसाय करत आहे, तो म्हणजे लाकडी घाण्याचा. या लाकडी घाण्यावर वेगवेगळ्या गोष्टींपासून तेल काढलं जातं आणि त्यांचे हे जे प्रोडक्ट आहेत हे जगासमोर पोहोचवण्यासाठी आजचा आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. मध देखील आहे इथे अवेलेबल. अच्छा, तूप आहे. तर मित्रांनो, एका मराठी कोकणातील व्यावसायिकाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी केलेलं आहे. आता त्यांचा व्यवसाय मोठा करण्याचं काम हे तुमचं आहे. ही जी माहिती आहे ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. नक्कीच यांच्या दुकानाला तुम्ही भेट देऊ शकता. अगदी मुंबई गोवा हायवेला लागूनच हे शॉप आहे. आणि नामांकन आहेत टीव्ही प्लीज, एव्ही प्लीज. ओरिएंटेड रील नामांकन आहेत रीमर सोलिस, स्वीट फॅमिली 84, मालवणी हिरो, श्रावणी संके, शुभम राऊत. आणि या पुरस्काराचे विजेते आहेत एनी केसेस गणेश मान्यवरांना विनंती करते की त्यांनी कृपया विजेता जाहीर करावा. मराठीतच लिहिलं ना रे, इंग्रजी लिहिलंय. वाचा. बेस्ट फॅमिली ओरिएंटेड रील्स क्रिएटर. ते नाव ह्यात दिसेना मला पाठीमागं. यातलं नाव इथं पाठीमागं दिसेना. मला वाटते बहुतेक ते स्वतःच्या नावानं हे आलंय. एक मिनिटात मी मास्टरकडे देतो. काय करतास? म्हणजे सगळी कामं माकाच करूची आहेत काय? कसा करतास? चंतलो काय यार, तू बसून काही झालं तरी मला स्टेजवर यावंच लागतं. काय करणार तुला? तर बेस्ट फॅमिली ओरिएंटेड रील्स क्रिएटर सर, तुम्ही यांचंच नाव घ्यायचं. मग मी सांगतो की इंग्रजी ते कोण आहेत. गणेश कुंभार. काय हा काय पिठाचा भाव लागला काय आणि डरायला लागतं ना. कुंभार फॅमिलीसाठी एकदा जोरदार टाळ्या उंचावल्या. पुढील पुरस्कार आहे बेस्ट डुओ. बेस्ट डुओ नामांकन आहेत आणि नामांकन आहेत एव्ही प्लीज, एव्ही प्लीज डुओ आहे. एव्ही प्लीज. बेस्ट ड्यू नामांकन आहेत ट्रॅव्हल कॅम्पर ब्लॉग, मंदार अँड मयुरी शेटे, मालवणी टेल्स. काय वाटतंय? जिथे आहे डुओला 3 नॉमिनेशन आहेत. काय वाटतंय? सरप्राईज देतो रे. आणि विजेते आहेत काय तर त्याच्यामध्ये ट्विस्ट ठेवूया का नको. लोक जोडी डिओ म्हणतात जोडीनं आल्या सगळी जोडी नाव घेऊया. आज पार्टी जोरात होणार आहे. सगळा खर्च. तर बेस्ट ड्यू आहेत MM मंदार आणि मयुरी. कसले डे
हो ते फेब्रुवारीतले डे. अगो बाई हा सिंधुदुर्ग असा हय फक्त कासारडे, वरवडे, कुंभवडे, तळवडे, जांभवडे, कुपवडे आणि कोंबडीवडे एवढाच माहिती असता. काय चालला सकाळ सकाळी? जीव देऊ जाते. स्वेटर घेऊन जा, येताना थंडी लागतं. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे मंदार आणि मैत्री शेट्टी यांच्यासाठी. आता बघूया कोकण सन्मान 2025 पर्व दुसरे 16चा पुढील पुरस्कार आहे बेस्ट कॉमेडी रील क्रिएटर आणि नामांकन आहेत आफ्टर प्लीज एव्ही बबनो मनीष विजेते आहेत. खूप सस्पेन्स क्रिएट करतात हे. तुम्ही नाव घातलाय तुम्ही तुम्ही आता बिंदास विश्वास ठेवून नाव घ्या. नाव घ्या संतनु गरज नाही रे तुझी. नाव घ्या. गौरेश कांबळी. खरंच बदलण्यासारखं वाटतंय काय? काहीतरी गडबड करा, दुरुस्त करा. तुझ्याकडे आता 5 करोड असते तर तू काय केलं असतं? तुझ्यामुळे पाकांडे मारीत बसले नसते. अभिनंदन गौरेश कांबळी यांचा. जेव्हा इथे आतमध्ये आले तेव्हा त्यांनी बाहेर एंट्री करताना एक चिट एका बॉक्स मध्ये टाकलेली आहे त्यांच्या नावाची. तर तो बॉक्स आता इथे येईल आणि त्या बॉक्स मधनं सर मी विनंती करतो की तुम्ही 5 चिठ्ठ्या पहिल्या काढावा आणि त्या 5 चिठ्ठ्यांमधनं मग एक चिठ्ठी आपण काढू ज्याला मिळणार आहे कोकण सन्मानचा बंपर प्राइज. तयार आहात का सगळे? होय. सगळ्यांनी चिठ्ठ्या टाकल्यात ना? होय. नाही चुकलास. विनंती करतो की तो बॉक्स यावा. पहिली चिठ्ठी बाहेर आलेली आहे आणि आता आपल्या सगळ्यांना नाव कळणार आहे आणि नाव आहे समाधान यादव बायग्या. मी एक बाऊल आणायची विनंती करतो. दुसरी चिठ्ठी आणि दुसरी चिठ्ठी आता बाहेर आलेली आहे. कोणाला मिळणार आहे म्हणजे दुसरी चिठ्ठी कोण आहे? डार्क फायर मालवणी रोहन नाथ गोसावी. दुसरी चिठ्ठी आहे. तिसरी चिठ्ठी आपण काढतो. सगळ्यांचं लक्ष विश्वरती आहे की काय काढणार आहे तो. आणि तरी तिसरी चिठ्ठी आता काढलेली आहे आणि नाव आहे शुभम राऊत. शुभम राऊत हे नाव आहे. सेकंड लास्ट आणि नाव आहे साहिल कोयंडे. आणि लास्ट चिठ्ठी शेवटची चिठ्ठी बाहेर आलेली आहे आणि नाव आहे किरण मिस्त्री. तर 5ही चिठ्ठ्या आहेत सर. मी एकदा पुन्हा असं करतो. बघा बा डोळे बंद करून करतो परत मला ह्याचं वर राहिली त्याची वर राहिली असं काहीच नाहीये. या एका चिठ्ठीमधनं होणारे आपल्या या लकी ड्रॉ बंपर प्राइजचा विजेता सर. आणि मी तुम्हालाच विनंती करतो की आपण समाधान आणि